रामकृष्ण हरी मंडळी, सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली, नित्यनेमाप्रमाणे देवदर्शन घेतलं, राधाकृष्णाचं दर्शन घेतलं, विठू भगवंताचं दर्शन घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि गावाकडे निघालो. गावाकडे जात असताना रस्त्यामध्ये पेट्रोल पंप होता. तसं आमच्या गाडीची टाकी नेहमी फुलच असते, पण म्हटलं 10-20 रुपयाचं टाकून घेऊ, तेवढंच पेट्रोल पंपवाल्यांचा फायदा. घरी गेलो. घरी गेल्यानंतर आमची आई आणि वडील शेगडी कटलेली होती, तर ते दुरुस्त करायचं काम करत होते. आमच्या काकू देखील आलेल्या होत्या. गप्पा वगैरे झाल्यानंतर मग आई म्हणे आपण शेतात जाऊ. आमची आई शेतात गेल्याबरोबर नळ्या जोडायला लागली. नळ्या जोडून झाल्या आणि घरी निघालो. म्हटलं आई खूप भूक लागली. मग काय आईनं मस्तपैकी खिचडी बनवायला टाकली. तोपर्यंत मी लिंबू आणायला गेलो होतो. मग झाडाला बघितलं खूप लिंब लागलेले होते. पण आपलं कसं आहे, आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं. एक लिंबू घेतलं, घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त लिंबू पिळून खिचडी आणली आणि मग म्हटलं चला आता वैजापूरला जात असताना आमचे चिगडगावचे मामा रस्त्यामध्ये मला भेटले होते, कारण माझं स्वतःचं एक काम अडलेलं होतं. मग मामांना घेऊन मी ऑनलाईनच्या कॅफेमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर मस्तपैकी आमचं ऑनलाईन काम करून घेतलं. नंतर घराची रजिस्ट्री थांबलेली होती, तर ती रजिस्ट्री करण्याकरता आम्ही सगळेजण रजिस्टर ऑफिसमध्ये गेलो. ते उरकलं आणि वैशूला आणण्याकरता मी पार्लरच्या क्लासमध्ये गेलो. तिला घेतलं, तिला घरी घेऊन आलो. बराच वेळ बोलता बोलता निघून गेला. संध्याकाळ झाली, जेवणाची वेळ झाली आणि मस्त इडली सांबार बनवलेली होती. आम्ही सर्वांनी पोट भरून इडली सांबार खाल्लं आणि आमच्या आजूने देखील खाल्लं. तर एवढी चविष्ट इडली सांबार झालं होतं की विचारू नका. तुम्ही काय तुमच्या तोंडाला पाणी येऊ देऊ नका. बरं चला, भेटूया उद्या. रामकृष्ण हरी.